कृष्णा आंधळे जो मैंदवाडी या गावचा रहिवासी आहे आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तो पोलीस भरतीची तयारी करत होता। आता एक पोलीस भरतीची तयारी करत असलेला तरुण हा गुन्हेगारी विश्वात इतका रुतून जातो तर कृष्णा आंधळेचा तो मोक्कारपंथी ग्रुप आणि त्याच्यात झालेले व्हिडिओ कॉल आणि त्या व्हिडिओ कॉलनी सगळं काही प्रकरण हे समोर आलेलं आहे। कृष्णा आंधळे याचा तो व्हिडिओ कॉल मोक्कारपंथी या ग्रुपवरचा तो कधी झाला, त्या व्हिडिओ कॉलमध्ये काय काय घडलं आणि त्यामध्ये या कृष्णा आंधळेने हा ग्रुप आणि या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कसे पुरावे मागे सोडले ते जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधनं करतो आहोत। मंडळी, तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। या माहितीचे आणि फोटोचे स्रोत हे बोल व्हिडिओ यांचे आहेत। तर कृष्णा आंधळे जो मैंदवाडी या गावचा आहे आणि एक वीट भट्टी कामगारांचा तो मुकादम आहे। शिवाय सुदर्शन घुले याला तो भैया म्हणायचा, त्याचा मोठा भाऊ हा नात्याने कुठला तरी तो लागतो असं देखील मध्यंतरी सांगण्यात आलेलं होतं। परंतु हा कृष्णा आंधळे जो आहे तो एक ग्रुप चालवायचा मोक्कारपंथी नावाचा आणि या मोक्कारपंथी नावाच्या ग्रुपवरनं त्यांनी जे व्हिडिओ कॉल केले ते व्हिडिओ कॉल काही अल्पवयीन मुलांनी पाहिले, कारण ते अल्पवयीन मुलं देखील त्या ग्रुपचे सदस्य होते आणि त्यातल्या एका जणांनी म्हटलं की आता बस कर, याला मारणं आता लय मारलंय, आता बस कर, सरपंचाला इतकं मारू नका असं एका जणांनी सांगितलं देखील, अशी देखील माहिती समोर येते आहे। पण त्या व्हॉट्सअप ग्रुपमधल्या त्या सदस्याचं हे वाक्य या आंधळेने ऐकलं नाही। यांनी तब्बल 4 वेळा व्हिडिओ कॉल करून त्याला कसं मारतायत, सरपंचांना कसं मारलं जातं आहे हे व्हिडिओ कॉलमधनं दाखवलं। तर मोक्कारपंथी नावाचा ग्रुप आणि त्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल त्यांनी केला होता। त्यावेळी एक सदस्याने कृष्णा आंधळेला थांबवलं होतं आणि इतकं मारू नका असं देखील तो म्हणाला होता आणि तो सरपंच संतोष देशमुख हे मरतील किंवा इतकं मारू नका की ते मरतील असं देखील तो सदस्य म्हणाला होता। तर या संपूर्ण प्रकरणावर आरोपीवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी डिजिटल पुरावे हे महत्त्वाचे ठरलेले आहेत। त्यात आरोपींनी केलेले कॉल आणि त्या कॉलच्या डिटेल, यांना केलेली मारहाण केल्याचे व्हिडिओ याचा सहभाग या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेला आहे। त्यात आरोपींनी केलेले सर्व कॉल डिटेल्स, देशमुख यांना मारहाण केल्याचे व्हिडिओ, फोटोज हे समोर आलेले आहेत। मोक्कारपंथी या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीचा प्रकार लाईव्ह दाखवल्याची माहिती उघड झाली आहे। दरम्यान देशमुख यांची हत्या झाल्यापासून मोक्कारपंथी हा व्हॉट्सअप ग्रुपची चर्चा, त्या ग्रुपवर आरोपींनी व्हिडिओ कॉल केल्याचं देखील बोललं गेलं। व्हिडिओ कॉल केल्यानंतर तो काय म्हणाला, त्या व्हिडिओ कॉल कुणी पाहिले, त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का, आरोपींवर मोक्का लागला आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला, तर या संपूर्ण प्रकरणात या कृष्णा आंधळेचा तो मोक्कारपंथी ग्रुप आणि त्या मोक्कारपंथी ग्रुपमधनं काय काय गोष्टी बाहेर आल्यात ते देखील आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। तर मंडळी, या मोक्कारपंथी ग्रुपमध्ये कृष्णा आंधळे हा त्याच्या गावचा म्हणजेच मैंदवाडी या गावचा तो रहिवासी आणि तिथले काही मुलं त्या मोक्कारपंथी ग्रुपचे सदस्य आहेत। ते काहीही कामधंदा करत नाहीत, इतर लोकांचा त्यामध्ये सहभाग नसल्यामुळे त्या ग्रुपबाबत जास्त माहिती देखील कुणाला नाही आहे। पण याच त्या ग्रुपवर 4 व्हिडिओ कॉल केल्याचं आता स्पष्ट झालं आहे। त्या संबंधित मुलांची तपास देखील करण्यात आला, जे ग्रुपचे सदस्य होते व मोक्कारपंथी या ग्रुपचे जे सदस्य होते त्यांचा देखील तपास करण्यात आलेला आहे। परंतु त्यांना सोडून दिल्याची माहिती देखील आहे, कारण संबंधित मुलांनी फक्त व्हिडिओ पाहिला होता आणि या हत्येमध्ये त्यांचा सहभाग नव्हता असं देखील सांगण्यात आलेलं आहे। तर या मोक्कारपंथी ग्रुपवर या कृष्णा आंधळेंनी किती कॉल केलेत हे आपल्या समोर डिटेल्स आलेले आहेत। बोल व्हिडिओ यांच्या सौजन्याने हे डिटेल्स आम्ही तुम्हाला सांगतो आहोत। पहिला कॉल हा 5:14 करण्यात आला, 44 सेकंद हे त्या कॉलचं ड्युरेशन होतं। तर 5:14 आणि 44 सेकंदाला हा कॉल पहिला कॉल झाला। 17 सेकंदाचा हा व्हिडिओ कॉल होता। त्यानंतर दुसरा कॉल हा 5:45 झाला, त्याचं 17 सेकंद इतकं ड्युरेशन होतं। तिसरा कॉल हा 5:19 या टायमाला करण्यात आला आणि त्याचं ड्युरेशन हे 2 मिनिटं 3 सेकंद होतं।
तर चौथा कॉल हा 5:26 आणि 20 सेकंदांनी करण्यात आला आणि त्याचं ड्युरेशन, व्हिडिओ कॉलचं ड्युरेशन हे 2 मिनिट 44 सेकंद होता. आणि या दरम्यान, या संपूर्ण कॉलच्या दरम्यान या पद्धतीचे व्हिडिओज, फोटोज हे समोर आलेत. यामध्ये कृष्णा आंधळेंनी जो व्हिडिओ कॉल करून या ग्रुपवरती पोस्ट केला होता, त्यामध्ये सुदर्शन घुले आणि इतर हे सगळी लोक कशा पद्धतीनं मारहाण करतायत त्याचे हे सगळे फोटो महाराष्ट्रभर व्हायरल झालेले आपण पाहिलेत. तर त्यामध्ये तो हे देखील म्हणत होता की हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे, त्या दिवशी सुदर्शन भैयाला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता. म्हणजे जो कोणी आपल्याला आडवा येईल त्याची आपण काय परिस्थिती करतो हे त्यावरनं तो सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता. तर हा कृष्णा आंधळे जो अद्यापही फरार आहे आणि त्यांनी या मोक्कारपंथी ग्रुपवरती जे कॉल केले होते त्याच्या डिटेल्स आता या समोर आलेल्या आहेत. तर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. अपहरण केल्यानंतर या सर्वांनी मिळून त्यांना बेदम अशी मारहाण केली आणि या मारहाणीत त्यांचा प्राण देखील या सगळ्यांनी घेतला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा व्हिडिओ कॉल त्यांनी त्यांच्या त्या मोक्कारपंथी ग्रुपवर केला. 4 व्हिडिओ कॉल केल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामध्ये काय बोललं आहे ते देखील आपण पाहिलेलं आहे. आरोपी कृष्णा आंधळे याच्यासह त्याच्या वयाच्या आणि इतर काही अल्पवयीन मुलांचा या ग्रुपमध्ये सहभाग आहे. या ग्रुपमध्ये सहभागी असलेली काही मुलं ही आंधळेच्या गावची म्हणजेच मैंदवाडी परिसरातली आहेत. ते काहीही कामधंदा करत नाही, अशाच पद्धतीची मोक्कारपंथी करतात आणि म्हणूनच त्या ग्रुपचं नाव त्यांनी मोक्कारपंथी असं ठेवलं होतं. आणि हाच तो व्हॉट्सअपचा ग्रुप होता जो कृष्णा आंधळेने त्यावरती व्हिडिओ कॉल केलेला होता. तर मंडळी, या मोक्कारपंथी ग्रुपमुळे कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. त्यांनी जे व्हिडिओ कॉल केले त्याचे हे सगळे डिजिटल पुरावे आता सादर करण्यात आलेले आहेत आणि या डिजिटल पुराव्यांमुळे आता हे सगळं प्रकरण एका वेगळ्या वळणावर पोहोचलं. म्हणजे या संपूर्ण प्रकरणात कृष्णा आंधळे याचा तो व्हिडिओ कॉल अतिशय महत्त्वाचा ठरला आहे, हेच एकंदरीत लक्षात घेण्यासारखं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.